नमस्कार. अर्जुन इंद्रलोकामध्ये वेगवेगळ्या गोष्टी, ज्ञान, अस्त्र, शस्त्र सगळं प्राप्त करत बसलाय. त्याला अगदी शाप सुद्धा मिळतोय आणि त्या शापाचा सुद्धा त्याला उपयोग होणार आहे. वनवासात असतानाही इंद्रलोकात आलेला अर्जुन आपल्या धर्मपित्याच्या कृपेने अनेक सुख उपभोगतोय, इंद्रलोक उपभोगतोय. आणि हे सगळं उपभोगत असताना त्याच्या मनामध्ये अचानक विचार येतोय की आपले 4 भाऊ आणि आपली पत्नी मात्र वनवासात आहेत. आता या सगळ्यांना पुन्हा परत जाऊन भेटायचं तर कुठे? कारण या सगळ्यांच्या मनामध्ये तर अर्जुनाविषयीच्या शंका असतीलच. कुठे गेलाय, काय येणार आहे, कधी येईल, का अडकलाय, का उशीर होतोय. मग आता हे त्यांना कळलं पाहिजे ना, कुठेतरी निरोप गेला पाहिजे. म्हणून तो इंद्राला म्हणतो की मला हे सगळे सुख उपभोगताना खूप छान वाटतंय, पण माझ्या बंधूंची काळजी मात्र वाटतेय. त्यांना काय वाटत असेल, माझ्याविषयी काही माहिती मिळाली असेल का, मी सुखी आहे, मी सुरक्षित आहे, हे त्यांना कळलं असेल का? तेव्हा इंद्र सांगतो की चिंता करू नकोस, तू सुखी सुरक्षित असशील याची खात्री त्यांच्या मनात असेल. पण तरीही एक शंका आहे, ते म्हणजे तू गेल्यावर कुठे भेटशील. कारण ते तर वनात आहेत, फिरतायत. काम्यक वन केव्हाच सोडलंय आणि काम्यक वन सोडल्यानंतर ते फिरता फिरता तू तपश्चर्येला गेलायस हे त्यांना ठाऊक आहे, पण कुठे भेटायचं हे त्यांना ठाऊक नाहीये. तर मी निरोप देण्याची व्यवस्था करतो. एवढंच नाही तर या मधल्या काळात तू परत जाईपर्यंत त्यांनी काय करायचं आहे याची पण सूचना तुझ्या 4 भावंडांना आणि पत्नीला देऊन ठेवतो. मग निरोप म्हणून लोमश ऋषींच्या वरती जबाबदारी देण्यात आली आणि त्यांना सांगण्यात आलं की जाऊन तुम्ही युधिष्ठिरांना अर्जुनाच्या सुरक्षिततेचा, तो इथे इंद्रलोकात असल्याचा निरोप पोचवा आणि त्यासोबतच त्यांना उपयुक्त ठरेल असे मार्गदर्शन करून या. लोमश ऋषी त्या निरोप देण्यासाठी गेले आणि त्यांनी युधिष्ठिरांची भेट घेतली. आता इथून पुढे महाभारताची कथा जराशी रेंगाळते आहे, ती एकाच ठिकाणी थांबते. कारण या कथेमध्ये या थांबण्याचा देखील एक विशिष्ट हेतू आहे. आतापर्यंतच्या पूर्ण कथेला एक प्रचंड वेग होता आणि वेगवान घटना घडत होत्या, एका पाठोपाठ एक. काम्यक वनामध्ये गेलेल्या पांडवांना त्रास देण्याची व्यवस्था, त्यानंतर त्यांच्यावर झालेले हल्ले, मग त्यांची अडचण होईल याची केलेली व्यवस्था, मग पुन्हा अर्जुनाचं तपश्चर्येत रत राहणं, ते सगळी थाळी मिळणं, अक्षय पात्र मिळणं, या सगळ्या घटना प्रचंड वेगाने घडलेल्या होत्या. आता मात्र ही कथा थोडीशी रेंगाळत पुढे सरकणार आहे. कारण या रेंगाळण्यामध्ये पांडवांच्या आणि अर्जुनाच्या एकूणच ज्ञानात भर घालण्याचा प्रयत्न आहे आणि त्यासोबतच महाभारताच्या कथेमधला हा भाग आपल्यालाही आपल्या जीवनाला समृद्ध करणाऱ्या पुराणातील कथा का आल्या हे सांगणार आहे. लोमश ऋषींनी युधिष्ठिराला एक निरोप दिलाय. निरोप काय आहे? युधिष्ठिरा, अर्जुन तिकडे सुरक्षित आहे, पण तुला आता एक काम देवेंद्रांनी सांगितलेलं आहे, देवलोकातून एक काम सांगितलेलं आहे. काम काय आहे? आता तू भटकंती करत राहा, फिरत राहा, सगळ्या ठिकाणी जा, वेगवेगळ्या ठिकाणी भेटी दे आणि ऋषीमुनींच्याही दर्शनाचा लाभ घे. तीर्थयात्रा कर, धार्मिक स्थळावर जा, तिथे भेटी दे आणि मग परत ये. एका ठिकाणी तुला अर्जुन भेटेल. बघा, ज्या सगळ्यांना आपल्या धर्मशास्त्रातील तीर्थयात्रा म्हणजे कालापव्यय वाटतं त्यांच्यासाठी ही कथा फार महत्वाची आहे. तीर्थयात्रा करणे, तीर्थाटन करणे, पर्यटन करणे हा कालापव्यय नव्हे. काय सांगितलंय आपल्याकडं? केल्याने देशाटन, पंडित मैत्री आणि सभेत संचार या गोष्टी आयुष्यात खूप आवश्यक असतात. तीर्थस्थळावर जाऊन म्हणजे तीर्थस्थळी जाऊन कर्मकांड करणारे, नुसतं कर्मकांड करणारे नव्हे, कर्मठपणे कर्मकांड करणारे तीर्थयात्रेचा खरा अर्थ समजूनच घेऊ शकत नाही.
तीर्थयात्रा, देशाटन याचा खरा अर्थ समजवून सांगण्याचं काम महाभारताच्या मध्ये ऋषी मुनींनी युधिष्ठिरांसोबत संवाद साधून केलेला आहे. तीर्थाटन म्हणजे काशी यात्रेला जा, विश्वनाथाच्या चरणी नतमस्तक व्हा, गंगेत डुबकी मारा आणि परत या, असं अजिबात नाहीये. तिथे गेल्यावर कर्मकांड करा, आपल्या सगळ्या पितरांना शांती मिळेल असे उद्योग करा, हे म्हणजे तीर्थाटन नाही आहे. तीर्थाटन काय आहे हे नीट समजावून सांगितलंय महाभारताच्या कथेमध्ये. काहीही खोटं आणि उगाचच नाहीये हे लक्षात ठेवा. ज्ञान मिळवायचं असेल, भक्ती काय काढायची असेल, ईश्वराचं सानिध्य मिळवायचं असेल तर तीर्थाटन करणं आवश्यक आहे. सद्गुणी माणसांच्या सहवासात राहणं आवश्यक आहे. ते पण का राहायचंय? सद्गुणी माणसं साधा साधा उपदेश जो करतील त्यातून जगण्याचं ज्ञान आपल्याला मिळत जातं म्हणून आहे. तीर्थयात्रेला गेलं, एक ब्राह्मण पकडला, त्याला दक्षिणा दिली, देवाची पूजा केली, 500 वाली पूजा, 1000 वाली पूजा, 10,000 वाली पूजा, असं नाहीये चालत. ते असं नाही. ते काय आहे हे समजून घेतलं पाहिजे. पुराण का वाचायचे, पुराण श्रवण का करायचं, कथा श्रवणाला हिंदू धर्मामध्ये अधिकचं महत्व का दिलं आहे हे सगळं कळतं. युधिष्ठिराला लोमश ऋषींनी सांगितलंय, तीर्थाटन करा, ऋषीमुनींना भेटा, निसर्ग बघा, ज्ञान वाढवा. आणि युधिष्ठिर निसर्गात जाऊन ज्ञान वाढवण्यासाठी निघालेला आहे. संगमस्थळी जातो युधिष्ठिर, तेव्हा काय बघतो? डुबकी मारून नाही येत. त्रिवेणी संगम आहे, प्रयागराजला गेलो आणि त्रिवेणी संगमावर डुबकी मारून आलो, झालं माझ्या आयुष्याचं कल्याण झालं. अहो, एकदा गंगे स्नान करून आयुष्याचं कल्याण झालं असतं तर गंगेच्या काठावर राहणाऱ्या सगळ्याच माणसांच्या आयुष्याचं कल्याण झालं असतं. प्रयागराज तीर्थक्षेत्री राहून वारंवार त्रिवेणी संगमावर स्नान करणाऱ्या माणसांना तर स्वर्गाची प्राप्तीच झाली असती ना. झाली असती की नाही? का नाही होत आहे? कर्म आणि कांड करत राहिलं आणि त्यात कर्मठपणा आणला की घोळ होतो. त्याचे हेतू लक्षात घेतले पाहिजे. 2 नद्या प्रवाहित होत एकत्र येतात. 2 नद्या प्रवाहित होत एकत्र येतात आणि त्या एकत्र येऊन पुढे आपल्या प्रवाहाची गती, शक्ती, बळ वाढवून पुढे सरकतात. गती, शक्ती सगळं वाढतंय, पुढे जाणं वाढतंय, पण या पुढे जाण्यासोबत तीरावरल्या लोकांना समृद्ध आणि सुखी करण्याचं काम सुद्धा करतायत. यमुना कृष्णाच्या सगळ्या स्थळावरून निघते आहे. वैष्णवांच्या सगळ्या स्थळावरून निघणारी यमुना आणि शैवांच्या सगळ्या स्थळावरून येणारी गंगा शैव वैष्णवाचा मिलाप करते आणि जगाला तृप्त करत जाते. हा संदेश लक्षात घेणं आवश्यक आहे. स्नान कशासाठी आहे? स्नान आपल्या भक्तीच्या कर्मठपणाला काढून टाकून भक्तिरसात चिंब होऊन त्याचा ओलावा घेऊन जगाला समृद्ध करत जाण्यासाठी आहे. म्हणजे योगियाचे सुखते किती, योगिया दे स्वानंद तृप्ती, सुखाची विकृती पै नाही, हे ज्याला कळतं ना त्याला तीर्थयात्रेचं महत्व कळतं. मेघमुखे अधपतन, अधपाते निवती जन, अन्नदान सकळासी, जे नाथ महाराजांनी सांगून ठेवलंय ना, त्यासाठी नाथ महाराज समजावे लागतात. सगळ्यांशी मैत्री करावी लागते. म्हणून सांगितलंय तीर्थाटन करा, ऋषींना भेटा, तीर्थस्थळावर जाऊन देवाचं दर्शन घ्या आणि तेव्हाच तुमच्या आयुष्याचं कल्याण होईल. लोमश ऋषींनी हा संदेश देऊन युधिष्ठिराला अधिक समृद्ध करण्याचा मार्ग दाखवला आहे. पुढे काय काय घडणार आहे ते बघूया पुढच्या भागामध्ये.